नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती झाली आहे। आमदार सुहास कांदे आणि भाजप तालुका अध्यक्ष संजय सानप यांची ही युती झालेली आहे। नांदगावसाठी भाजप शिंदेच्या शिवसेनेमध्ये युती झाल्यानं राष्ट्रवादी अजित पवार गट आणि समीर भुजबळ नेमका काय निर्णय घेतात, काय भूमिका घेतात हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल आणि याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय। महत्त्वाची अपडेट तर मनमाड आणि येवल्यासाठी अद्यापही युतीची घोषणा न झाल्यानं दोन्हींकडून इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम सुद्धा बघायला मिळतोय। नांदगाव नगर परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची ही युती आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रईस शेख सध्या आपल्यासोबत आहेत। रईस, गौरी, आपल्याला माहित आहे का नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त 2 दिवस उरले असताना आज संध्याकाळी शिंदेची सेना आणि भाजपमध्ये नांदगावसाठी एकमत झाल्याने त्यांनी युतीची घोषणा केली आहे। आमदार सुहास कांदे आणि संजय सानप यांनी युतीची घोषणा केली आहे आणि मनमाड आणि येवला यामध्ये अद्याप युती आहे का वेगळे घटना याचा स्पष्ट न झाल्याने इकडच्या उमेदवारांमध्ये अद्याप संभ्रम निर्माण झाले। एकूणच महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटही असल्याने पण समीर भुजबळ आणि कांदे हा वाद सर्वांना माहीत आहे। त्यामुळे आता समीर भुजबळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। नक्कीच रईस, खरं तर या निर्णयाचे काय राजकीय पडसाद उमटतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।